गोकुळाष्टमी सणानिमित्त देशभरामध्ये दहीहंडी फोडण्याचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। पण बौद्धिक अक्षम दिव्यांग मुलांना या सणाचा आनंद घेता येत नव्हता। यासाठी रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे राजू पिचिका यांनी एक अनोखा उपक्रम राबवित पेणमधील आई डे केअर संस्थेच्या बौद्धिक अक्षम मुलांसाठी दहीहंडीचे आयोजन केले होते। या दहीहंडी उत्सवामध्ये 54 दिव्यांग मुलांनी सहभाग घेत हंडी फोडण्याचा आनंद लुटला। ही विशेष मुलं पाण्याच्या फवाऱ्यात व आनंदात चिम भिजली होती। यावेळी या निरागस मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता। या विशेष मुलांना वेगवेगळ्या कार्यक्रमातून उभारी देण्याचे काम आई डे केअर संस्था करत असून मागील 13 वर्षांपासून रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा राजू पिचिका यांनी आमच्या मुलांना दहीहंडी फोडण्याचा मान दिल्याने खूप आनंद आणि अभिमान वाटत असल्याचे स्वाती मोहिते यांनी सांगितले। आई डे केअर संस्थेची दिव्यांग मुलं ही नेहमीच आज 13 वर्ष रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे मालक माननीय श्री राजू पिचिका सर दिव्यांग मुलांसाठी गेली 13 वर्ष दहीहंडीचं आयोजन करतात आणि मुलांना इतका उत्साह मिळतो। ही खरं तर महाराष्ट्रातील पहिली दहीहंडी असेल की त्या दहीहंडीचा मान आमच्या दिव्यांग मुलांना मिळतो आणि उत्साहाने आनंदाने हा सण आमची दिव्यांग मुलं साजरी करतात। खरं तर आम्हाला हा पहिला मान देतात राजू पिचिका सर, त्याचा आम्हाला खरंच खूप अभिमान आहे। या अनोख्या कार्यक्रमानंतर सर्व दिव्यांग मुलांना पेण उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, उद्योजक राजू पिचिका, सुषमा पाटील, धर्मेश पोटे आदी मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आले।